सून की मशीन, तिने स्वतःला शोधले. सकाळचे 7 वाजले होते. घरात सगळीकडे गडबड सुरू होती, पण सई मात्र शांतपणे स्वयंपाकघरात उभी होती. डोळ्यांखाली काळी वर्तुळे, चेहऱ्यावर थकवा, पण हात मात्र थांबत नव्हते. "अगं, अजून चहा झाला नाही का?" सासूबाईंचा कडवट आवाज आला. सईने हलक्या आवाज उत्तर दिले, "हो आई, आत्ताच देते." इतक्यात नणंदरूच्या मोबाईलवर बोलतच आत आली. "आई, बघा ना, भाऊला कशी बायको मिळाली आहे. अजून चहा नाही. माझ्या सासरी असतं तर." सई काहीच बोलली नाही. ती फक्त शांतपणे कपात चहा ओतत राहिली. अमोल सईचा नवरा, नावाने नवरा, पण जबाबदारीने मात्र दूर. तो हॉलमध्ये मोबाईल स्क्रोल करत बसला होता. सईने चहा दिला तर तो म्हणाला, "थोडा गरम नाही का? नीट काही होत नाही का तुला?" सईच्या मनात हजारो प्रश्न होते. "मी एकटी किती करू? मलाही थकवा येतो." पण ती काही बोलली नाही. कारण बोलली तर टोमणे आणि शांत राहिली तरीही टोमणे. रुचा रोजच घरी येऊन वातावरण खराब करायची. "आई, हिला कामाची सवयच नाही. दिवसभर बसून राहते आणि भाऊ बिचारा काम करून येतो." सई मनात म्हणायची, "मी दिवसभर घर सांभाळते, स्वयंपाक करते, सगळ्यांची काळजी घेते, तरीही मीच चुकीची." सासूबाईंचं एकच धोरण, सून म्हणजे काम करणारी मशीन. आमच्या काळात असं नव्हतं. आम्ही सगळं सहन केलं. सईला वाटायचं, म्हणजे मीही सहन करत राहायचं. रोजचे टोमणे, अपमान, तुलना. ती हसत राहायची, पण आतून तुटत होती. तिची गरज कोणालाच दिसली नाही. एक दिवस सई रात्री खूप रडली. अमोल बाजूलाच झोपला होता, पण त्याला काहीच फरक पडला नाही. ती हळूच म्हणाली, "अमोल, मला तुझी गरज आहे. थोडं समजून घे ना." तो म्हणाला, "ड्रामा करू नकोस. सगळ्यांच्या घरी असंच असतं." त्या एका वाक्याने सईचं मन पूर्णपणे तुटलं. दिवसेंदिवस ताण वाढत गेला आणि एक दिवस सई बेशुद्ध पडली. डॉक्टरांनी सांगितलं, "यांना खूप मानसिक ताण आहे. डिप्रेशनची सुरुवात आहे. काळजी घ्या." त्या दिवशी पहिल्यांदाच अमोलच्या चेहऱ्यावर चिंता दिसली. घरी आल्यावर अमोल शांत होता. रुचा पुन्हा काहीतरी बोलायला लागली. "आई, ही तर नाटक करत आहे." तेव्हा अमोल अचानक ओरडला, "बस कर रुचा, तू रोज घरात भांडण लावतेस आणि आई तुम्हीही. सईवर एवढा ताण का टाकता?" घरात एकदम शांतता पसरली. त्या रात्री अमोल सईच्या जवळ बसला. "सई, मला माफ कर. मी कधीच तुझी गरज समजून घेतली नाही." सईच्या डोळ्यात अश्रू आले. "मला काही मोठं नको होतं अमोल. फक्त थोडं प्रेम, थोडी साथ." अमोलने तिचा हात धरला. "आता मी तुझ्या सोबत आहे. सगळं बदलू." हळूहळू घरात बदल झाला. सासूबाईंनीही सईशी मोकळं बोलायला सुरुवात केली. रुचाही थोडी दूर राहू लागली. आणि सर्वात महत्त्वाचं, अमोल आता सईची गरज समजू लागला होता. स्त्रीला मोठ्या गोष्टी नको असतात. तिला फक्त समजून घेणारा माणूस हवा असतो. नातं टिकवायचं असेल तर उपस्थिती आणि समजूतदारपणा खूप महत्त्वाचा असतो. सईच्या आयुष्यात बदलाची एक छोटीशी सुरुवात झाली होती. पण सगळं इतकं सोपं नव्हतं. अमोल आता तिच्याशी नीट बोलत होता, तिची काळजी घेत होता. पण घरातली जुनी सवय आणि नणंदेची सवय इतक्या लवकर बदलणार नव्हती. पुन्हा सुरू झालेला त्रास. एक दिवस सई शांतपणे स्वयंपाक करत होती. सासूबाई अचानक म्हणाल्या, "आता 2 दिवस चांगलं वागलं म्हणून काय झालं? आम्ही सगळं विसरून जावं का?"
सई थोडी गोंधळली. आई, मी काही चुकीचं केलं का? इतक्यात रुचा आलीच. आई, तू खूपच सॉफ्ट झाली आहेस, म्हणूनच हिचं डोकं फिरलं आहे. आता भाऊ पण तिच्या बाजूने बोलतो. सईच्या डोळ्यात पाणी आलं. तिला वाटलं, हे सगळं पुन्हा सुरू होणार का? त्या संध्याकाळी अमोल घरी आला. त्याने सईचा उदास चेहरा पाहिला. काय झालं? सईने आधी काहीच सांगितलं नाही, पण शेवटी तिने सगळं सांगितलं. अमोल काही वेळ शांत राहिला आणि मग तो थेट आई आणि रुचाकडे गेला. आई, मी आधी चूक केली, पण आता नाही. सईला त्रास दिला तर मी शांत बसणार नाही. रुचा हसत म्हणाली. वा, बायकोसाठी आईला विसरला? अमोल ठामपणे म्हणाला. आईला नाही विसरलो, पण अन्याय सहन करणार नाही. पहिल्यांदाच सईने स्वतःसाठी उभी राहायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी रुचा पुन्हा टोमणा मारायला आली. काही काम करत नाहीस, फक्त नाटक करतेस. यावेळी सई शांत राहिली नाही. ती ठामपणे म्हणाली, रुचा, मी या घरासाठी खूप काही करते, पण आता मला स्वतःचा सन्मानही हवा आहे. सगळे थक्क झाले. हीच सही आहे का, जी नेहमी गप्प बसायची? काही दिवसांनी एक धक्का बसला. रुचाच्या सासरी काहीतरी मोठा वाद झाला आणि ती कायमची माहेरी आली. आता तिलाच सासरी काय सहन करायचं आणि काय करावं लागतं याची जाणीव होऊ लागली. एक दिवस ती सईजवळ आली. सई, मला माफ कर. मी तुझ्यासोबत जे केलं तेच आता माझ्यासोबत होतंय. सई काही क्षण शांत राहिली आणि मग हळूच म्हणाली, माफ करणं कठीण आहे, पण मला माहीत आहे त्या वेदना काय असतात. सासूबाईंनाही हळूहळू सगळं समजू लागलं. त्या एक दिवस सईजवळ आल्या. सई, आम्ही चुकीचं वागलो, आम्हाला माफ करशील? सईच्या डोळ्यात अश्रू आले. आई, मला फक्त प्रेम आणि आदर हवा होता. आता घरातलं वातावरण बदललं होतं. अमोल सईला वेळ देऊ लागला. सासूबाई तिचं कौतुक करू लागल्या आणि रुचा तिची खरी मैत्रीण बनली. एक दिवस सई बाल्कनीत उभी होती. अमोल तिच्या बाजूला आला. आता खुश आहेस ना? सई हसली. हो, कारण आता मला कुणाच्या बदलाची नाही, माझ्या स्वतःच्या किमतीची जाणीव झाली आहे. स्वतःसाठी उभं राहणं हीच खरी ताकद आहे. नातं तेव्हाच टिकतं जेव्हा दोन्ही बाजूने समज आणि आदर असतो. घरात आता सगळं ठीक चाललं होतं, पण आयुष्य नेहमी सरळ रेषेत चालत नाही. एक नवीन वादळ येणार होतं. आनंदाची बातमी की नवीन परीक्षा? एक दिवस सई डॉक्टरांकडून परत आली. चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं. अमोल, ती थोडी लाजत म्हणाली, आपण आई बाबा होणार आहोत. अमोल आनंदाने भारावून गेला. त्याने सईला मिठी मारली. घरात आनंदाची लाट पसरली. सासूबाई खुश आणि रुचाही खुश होती. पण हा आनंद जास्त दिवस टिकला नाही. पुन्हा जुने रंग. काही दिवसांनी सासूबाईंचं वागणं पुन्हा बदलायला लागलं. आता जपून राहा, पण काम तर करावंच लागेल. आमच्या वेळेला आम्ही फक्त शेवटपर्यंत सगळं केलं. सई थोडी घाबरली. डॉक्टरांनी तिला पूर्ण विश्रांती सांगितली होती. पण एक दिवस सईला चक्कर आली. ती पुन्हा पडता पडता वाचली. अमोल संतापला. बस, पुरे झालं. सई आणि बाळ माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे, तो ठामपणे म्हणाला. आपण वेगळं राहायला जाऊया. घरात पुन्हा वादळ आलं. सासूबाई रागाने म्हणाल्या, बायकोसाठी घर सोडणार?
अमोल शांतपणे म्हणाला, घर सोडत नाही, पण माझं कुटुंब वाचवत आहे. सईला खूप वाईट वाटत होतं. अमोल, मला घर तोडायचं नाही. अमोल तिचा हात धरून म्हणाला, घर तिथे असतं जिथे आपल्याला शांतता मिळते. सई काही क्षण विचारात पडली आणि मग ती हळूच मान हलवते. सई आणि अमोल नवीन घरात राहायला गेले. छोटंसं घर, पण शांतता होती, प्रेम होतं. अमोल आता पूर्णपणे बदलला होता. तो सईची काळजी घेत होता, तिच्यासाठी स्वयंपाक करत होता, वेळ देत होता. सईच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसू लागला. एक दिवस अचानक सासूबाई आणि रुचा दारात उभ्या होत्या. सई दचकली. सासूबाईंच्या डोळ्यात पाणी होतं. सई, आम्हाला माफ कर. आम्ही तुला गमावलं तेव्हा कळलं तू किती महत्वाची आहेस. रुचा म्हणाली, तू फक्त सून नाहीस, तू या घरची आत्मा आहेस. सईच्या डोळ्यात अश्रू आले. काही महिन्यांनी सईने गोंडस बाळाला जन्म दिला. सगळं कुटुंब एकत्र आलं होतं. आता खरं प्रेम, समज आणि आदर होता. अमोल सईकडे बघत म्हणाला, तू मला आयुष्य शिकवलंस. सई हसली, आणि तू मला माझी किंमत दाखवलीस. नातं टिकवायचं असेल तर त्यात प्रेमाबरोबर समज आणि आदर असणं खूप गरजेचं आहे. स्त्रीची गरज ओळखली तरच घर खऱ्या अर्थाने घर बनतं. सईने बाळाला जन्म दिला आणि सगळं कुटुंब पुन्हा एकत्र आलं. पण आयुष्याच्या कथा इथेच संपत नाहीत. खरी परीक्षा तर आता सुरू होणार होती. नव्या आयुष्याची सुरुवात, नव्या जबाबदाऱ्या. बाळाच्या रडण्याने घर गजबजलेलं असायचं. सई दिवसभर बाळ, घर आणि स्वतःची काळजी घेत होती. पण ती अजूनही शारीरिकदृष्ट्या कमजोर होती. अमोल तिच्यासोबत उभा होता, पण ऑफिसमुळे तो कायम घरी राहू शकत नव्हता. एक दिवस सासूबाई म्हणाल्या, आम्ही मदतीला आलो आहोत, पण सई, आता तुला सगळं स्वतः करायला शिकावं लागेल. सई शांत राहिली. तिला समजत होतं, ही काळजी आहे की पुन्हा सुरुवात. रुचा आता सईशी चांगली वागत होती. ती बाळाशी खेळायची, सईला मदत करायची. पण एक दिवस ती हळूच म्हणाली, सई, तू अमोलवर खूप अवलंबून झाली आहेस. उद्या तो बदलला तर? हे वाक्य सईच्या मनात घर करून बसलं. सईचा अंतर्गत संघर्ष सुरू झाला. रात्री सई बाळाला झोपवत होती. तिच्या मनात विचार सुरू होते, मी पुन्हा तशीच कमजोर तर होत नाही ना? माझं स्वतःचं अस्तित्व काय? ती आता फक्त सून, बायको आणि आई नव्हती, तर ती सई म्हणूनही जगायचं ठरवत होती. दुसऱ्या दिवशी सईने अमोलला सांगितलं, मला काहीतरी स्वतःसाठी करायचं आहे. कदाचित छोटंसं काम किंवा काही शिकायचंय. अमोल थोडा विचारात पडला, पण यावेळी त्याने लगेच उत्तर दिलं, मी तुझ्यासोबत आहे. तू जे करशील मी तुझ्या पाठीशी उभा राहीन. सईच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकला. आता सासूबाईंची खरी परीक्षा होती. जेव्हा सईने घराबाहेर काहीतरी सुरू करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सासूबाई पुन्हा थोड्या नाराज झाल्या. आता बाळ लहान आहे आणि तुला बाहेरचं सुचतंय? सई शांतपणे म्हणाली, आई, मी घरही सांभाळेन आणि स्वतःलाही, पण आता मला माझी ओळख हरवायची नाही. सईचा नवा प्रवास सुरू झाला होता. सईने घरातून छोटंसं ऑनलाईन काम सुरू केलं. कथा लिहिणं, व्हिडिओसाठी स्क्रिप्ट तयार करणं. हळूहळू तिचं काम लोकांना आवडायला लागलं. एक दिवस तिचा व्हिडिओ व्हायरल झाला. अमोल अभिमानाने म्हणाला,
हीच माझी सई आहे. सासूबाई तिच्याकडे पाहत म्हणाल्या, सई, तू आम्हाला शिकवलंस. सून फक्त घर सांभाळणारी नसते, ती स्वतःचं आयुष्यही घडवू शकते. रुचाही हसत म्हणाली, आता मी पण तुझ्याकडून शिकणार. खरं एंड होता हा की नवी सुरुवात होती. सई आता फक्त कोणाची बायको, सून किंवा आई नव्हती. ती एक स्वतःची ओळख असलेली स्त्री बनली होती. अमोल तिच्यासोबत चालत होता आणि घर आता खरंच घर बनलं होतं. स्त्रीची गरज फक्त प्रेम नाही, तिची स्वतःची ओळख ही तितकीच महत्त्वाची आहे. जिथे आदर, समज आणि स्वातंत्र्य आहे, तिथेच खरं सुख आहे. सईचं आयुष्य आता पूर्णपणे बदललं होतं. घर सांभाळणारी, गप्प बसणारी सून आता एक ओळख निर्माण करणारी स्त्री बनली होती. तिचे व्हिडिओ व्हायरल होत होते. लोक तिच्या कथा ऐकून रडत होते, प्रेरित होत होते. पण जिथे यश येतं तिथे नवीन समस्या देखील येतात. प्रसिद्धीचा परिणाम असा होतो की एक दिवस अमोल ऑफिसमधून आला, पण यावेळी तो शांत नव्हता. सई, आज ऑफिसमध्ये सगळे तुझ्याबद्दल बोलत होते. तुझी बायको खूप फेमस झाली आहे. त्याच्या आवाजात अभिमान कमी आणि थोडासा अस्वस्थपणा जास्त होता. सईने हसत विचारलं, मग वाईट वाटलं का? अमोल थोडा चिडून म्हणाला, नाही, पण आता घरात सगळं बदललं आहे. तू आधीसारखी राहिली नाहीस. नात्यातली नवी भेग पडली. सई थोडी दुखावली. मी बदलले नाही अमोल, मी फक्त स्वतःला शोधलं आहे. पण अमोलच्या मनात वेगळाच संघर्ष सुरू होता. आधी सई माझ्यावर अवलंबून होती, आता ती स्वतः उभी आहे. मी मागे पडतोय का? रुचाचा नवा हस्तक्षेप सुरू झाला. रुचा पुन्हा एकदा परिस्थितीत उडी मारते. ती अमोलला म्हणते, भाऊ, सई आता खूप मोठी झाली आहे. उद्या तुला सोडून गेली तर? हे वाक्य अमोलच्या मनात घर करून बसलं. मोठ्या संघर्षाची ठिणगी पडली. एक दिवस सई एका मोठ्या इव्हेंटसाठी बाहेर जात होती. अमोल अचानक म्हणाला, तू जाणार नाहीस. सई थक्क झाली. का? कारण मला नाही आवडत. घर, बाळ हे सगळं सोडून तू बाहेर फिरतेस. सईच्या डोळ्यात अश्रू आले. मी हे सगळं तुझ्यासाठी, आपल्या घरासाठीच करते आणि तूच मला थांबवतो आहेस. सई सर्वात मोठा निर्णय घेते. त्या रात्री सईने खूप विचार केला आणि दुसऱ्या दिवशी ती शांतपणे म्हणाली, अमोल, मी तुला सोडून जात नाही, पण मी माझं स्वप्न सोडणार नाही. घरात पुन्हा तणाव निर्माण झाला. काही दिवस सईने अमोलपासून थोडं अंतर ठेवलं. ती कामात व्यस्त झाली, पण मनातून खूप दुखावली होती. एक दिवस अमोलने सईचा एक व्हिडिओ पाहिला. त्यात सई बोलत होती, स्त्री जेव्हा स्वतःसाठी उभी राहते तेव्हा सगळ्यात जास्त विरोध तिच्याच जवळच्या लोकांकडून होतो. हे ऐकून अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला जाणवलं, तो पुन्हा एकदा तीच चूक करत आहे. त्याला नात्याची खरी जाणीव झाली. अमोल सईजवळ आला. सई, मला माफ कर, मी पुन्हा तुला समजून घेतलं नाही. सई शांत होती. अमोल पुढे म्हणाला, तू उंच भरारी घेत आहेस आणि मला तुझ्यासोबत उडायचं आहे. तुला थांबवायचं नाही. सईच्या डोळ्यात अश्रू आले. मला फक्त तुझी साथ हवी आहे अमोल, बाकी सगळं मी सांभाळू शकते. अमोल म्हणाला. तो हसला. आणि मी आता कायम तुझ्या सोबत आहे. नातं तेव्हाच टिकतं जेव्हा दोघेही एकमेकांना वाढू देतात. प्रेम म्हणजे
बंधन नाही, तर एकमेकांना उंच नेण्याची ताकद आहे. सई आणि अमोलचं नातं आता अधिक मजबूत झाल्यासारखं वाटत होतं. पण आयुष्याची सर्वात मोठी परीक्षा अजून बाकी होती. यशाची शिखरं आणि पाडाव सईच्या आयुष्यात येत जात होते. सई आता खूप मोठी झाली होती. तिचे व्हिडिओ लाखोंनी पाहिले जात होते. लोक तिला ओळखू लागले होते. एका मोठ्या प्रोजेक्टसाठी तिला एका प्रसिद्ध कंपनीकडून ऑफर आली. तुमच्यावर आधारित एक वेब सिरीज बनवायची आहे. सई खूप आनंदी होती. अमोल, हे बघ, माझं स्वप्न खरं होतंय. अमोलने हसून तिला शुभेच्छा दिल्या. पण त्याच्या मनात अजूनही एक छोटीशी भीती होती. त्या प्रोजेक्टमध्ये सईसोबत काम करणारा एक डायरेक्टर होता, करण. तो सईच्या कामाचा खूप मोठा चाहता होता. सई, तुमच्यासारखी खरी भावना दाखवणारी व्यक्ती मी पहिल्यांदाच पाहिली आहे. हळूहळू करण आणि सईमध्ये चांगली मैत्री झाली. पण ही गोष्ट अमोलच्या मनात खुपायला लागली. त्याच्या मनात शंकेची बीजं पेरली गेली. एक दिवस अमोलने सईचा फोन पाहिला. त्यात करणचे मेसेजेस होते, कामाबद्दलचे, पण थोडे जास्तच आपुलकीचे. अमोलच्या मनात विचार सुरू झाले. हे फक्त काम आहे का, की काही जास्त? त्या दिवशी अमोलने सईला विचारलं, तुझं आणि करणचं नक्की काय चाललं आहे? सई हादरली. काय? तू असं कसं विचारू शकतोस? कारण मला दिसतंय तू आता मला वेळ देत नाहीस आणि त्याच्यासोबत जास्त आहेस. सईच्या डोळ्यात अश्रू आले. मी इतक्या संघर्षानंतर इथे पोहोचले आणि तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस. सईने काही दिवस अमोलपासून अंतर घेतलं. ती मनातून तुटली होती. ज्याच्यासाठी मी सगळं केलं तोच माझ्यावर शंका घेतो. काही दिवसांनी अमोलला एक गोष्ट समजली. करण सईबद्दल खूप आदर बाळगतो. पण त्याचं स्वतःचं लग्न ठरलेलं होतं. त्याचं आणि सईचं नातं फक्त काम आणि मैत्रीपुरतंच होतं. अमोलला स्वतःची चूक कळली. अमोल सईजवळ गेला. सई, मी खूप मोठी चूक केली. मी तुझ्यावर शंका घेतली. सई शांत होती. डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होती. विश्वास एकदा तुटला की तो परत जोडायला वेळ लागतो अमोल. अमोल म्हणाला, मी वाट पाहीन. पण यावेळी मी तुला सिद्ध करून दाखवेन की मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. हळूहळू सई पुन्हा मोकळी झाली. अमोलने तिच्यावर कोणतंही बंधन न ठेवता तिचा पूर्ण साथ दिली. वेब सिरीज रिलीज झाली आणि सईचं नाव संपूर्ण देशभर गाजलं. एका इंटरव्ह्यूमध्ये सईला विचारलं, तुमच्या यशाचं रहस्य काय आहे? सई हसली. माझं यश माझ्या संघर्षात आहे आणि माझी ताकद माझ्या नात्यातील शिकवणीत. विश्वास हा नात्याचा पाया आहे. तो तुटला तर सगळं कोसळतं. पण खरं प्रेम असेल तर तुटलेलं पुन्हा जोडता येतं. सई आणि अमोलने आयुष्यातील सगळ्या वादळांना तोंड दिलं होतं. आता त्यांचं नातं फक्त टिकून नव्हतं, ते घडून आलं होतं. पण आयुष्याचा शेवटचा अध्याय अजून बाकी होता. नवीन उंची, नवीन जबाबदारी. सईची वेब सिरीज सुपरहिट झाली होती. लोक तिच्या कथा ऐकून स्वतःच्या आयुष्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले. एका मोठ्या कार्यक्रमात तिला सन्मानित करण्यात आलं. स्टेजवर उभी असलेली सई तीच सई होती का जी कधी स्वतःसाठी आवाजही उठवू शकत नव्हती. तिला भूतकाळाची आठवण होते. त्या रात्री सई बाल्कनीत उभी होती.
तिच्या डोळ्यांसमोर सगळा भूतकाळ फिरत होता. टोमणे, अपमान, अश्रू, संघर्ष आणि त्यातून उभी राहिलेली ती नवी सई. अमोल तिच्या बाजूला आला. काय विचार करतेस? सई हसली. मी हरवलेली सई आणि पुन्हा सापडलेली सई. सईला आई म्हणून नवी भूमिका पेलायची होती. त्यांचं बाळ आता थोडं मोठं झालं होतं. एक दिवस सईने तिच्या मुलाला सांगितलं, कधीही स्वतःची किंमत विसरू नकोस, कोणासाठीही नाही. अमोल हसत म्हणाला, आणि विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे, तेही तितकंच महत्त्वाचं आहे. सासूबाई आता पूर्णपणे बदलल्या होत्या. त्या सईजवळ आल्या आणि म्हणाल्या, सई, तू आम्हाला खूप मोठा धडा दिलास. आम्ही तुला सून म्हणून पाहिलं, पण तू मुलगी बनून राहिली. सईच्या डोळ्यात पाणी आलं. रुचा हसत म्हणाली, तू माझी सगळ्यात मोठी कॉम्पिटिटर होतीस, पण आता तू माझी इन्स्पिरेशन आहेस. दोघी एकमेकींना मिठी मारतात. एक दिवस सई आणि अमोल जुन्या घरासमोर उभे होते. अमोल म्हणाला, इथूनच सगळं सुरू झालं होतं. सई शांतपणे म्हणाली, हो, पण इथूनच मी स्वतःला हरवून पुन्हा सापडले. दी एंड की लिगसी. सईची कथा इथे संपत नाही. ती आता हजारो स्त्रियांसाठी प्रेरणा बनली आहे. तिच्या कथेतून लोक शिकतात स्वतःसाठी उभं राहायला, नात्यांमध्ये आदर ठेवायला आणि कधीही स्वतःची किंमत विसरू नये. स्त्री ही कमजोर नसते, तिला फक्त स्वतःची ताकद ओळखायची असते. प्रेम, विश्वास आणि आत्मसन्मान यावरच खरं आयुष्य उभं राहतं. ही कथा आपण वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल आपले खूप आभार. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.